पुढची बातमी अहमदनगरमधून आहे। निलेश लंकेंच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये मवियाचं शेतकरी जन आक्रोश आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आली आहे। त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आल्या असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या, म्हशी आणि गायी घेऊन निलेश लंके आंदोलन करतात। दरम्यान निलेश लंके यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कालपासून आंदोलन जे आहे तर ते सुरू केलेलं आहे। आज आंदोलनाचा खरं तर दुसरा दिवस आहे। खासदार निलेश लंके यांच्याशी बोलणार आहोत। दुसरा दिवस आहे, काय नेमकी भूमिका असणार याची? आज आंदोलनाला मी मोठ्या स्वरूपात आजपासून आंदोलनाला सुरुवात करणार आहे। म्हणजे या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल, गाय यायला सुरुवात झाली, म्हशी यायला सुरुवात झाली, बकरं रात्रीच बकरं पण आले। म्हणजे आम्ही शेतकऱ्याचा संसाराची थाटणार आहे, झोपड्या टाकूनच राहणार आहे। आता इथं आम्ही 1500 गुरं शेतकरी येणार आहे, कारण अभिनय तो कभी नाही हा। त्यामुळे आता लढा उभा केला ना, आता आमच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। हे अनुदान देता म्हणजे काय भीक देता काय? हां, आम्हाला हक्काचं द्या ना। 40 रुपये लिटर आम्ही दुधाला भाव मागितले आहेत, शेतीच्या मालाला हमी भाव मागतोय, वेगळं काय मागतोय? कोणी मंत्री देखील आज येणार आहे का, किंवा काय नेमकी तुमच्या पुढची भूमिका? काल तर अधिकारी नाही आले, आता जिल्हा अधिकाऱ्याचं काम होतं वास्तविक पाहता। एखादा लोकप्रतिनिधी, मी पण खासदार म्हणून निवडून आलो ना, मी 21 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी आहे ना, मी काय ग्रामपंचायत सदस्य आहे का? पण त्यांना तरी भान नसेल, त्यांच्या दबाव असून कोणाचं तरी, त्यामुळे आले नसते ते। पण नाही काय ना, आम्ही पण शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। तुम्ही म्हणता अधिकाऱ्यांवरती दबाव आहे, नेमकं कोणाचा दबाव आहे? काय माहीत नाही का आता कोणाचा दबाव आहे, कोणाच्या अधिकारात चालतं माहीत नाही का खातं? अरे ते जिल्हा अधिकाऱ्याला थोडं पाहिजे ना, यायला पाहिजे होतं ना, नाही आले। हां, कोणाचा दबाव असल्याशिवाय का? लोकप्रतिनिधी आहे ना, खासदार आहे ना, यायला पाहिजे होतं, नाही आलं तर नाही आलं, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।